हॅलो डिअर स्टुडंट्स, मी प्राध्यापक समता आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ पुढे आवडेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा व असेच ग्रामरचे विविध व्हिडिओ मिळण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. हॅलो डिअर स्टुडंट्स, in this video we are going to learn about a very simple topic, that is preposition. प्रेपोजिशनचे काही प्रेपोजिशन आपण या ठिकाणी बघणार आहोत, त्यांचा यूज कसा करायचा आहे हे आपण बघूया. सो लेट्स स्टार्ट. प्रेपोजिशन्स म्हणजे बघा शब्दयोगी अव्यय. अ प्रेपोजिशन इज अ वर्ड that shows the relation between two words. It shows the relation between the word before it and a noun or pronoun that follows it. बघा आता मराठीमध्ये बघूया आपण. नामाच्या किंवा सर्वनामाच्या, नाउन किंवा प्रोनाउन, त्यांच्या पूर्वी वापरला जाणारा आणि त्या नामाचा किंवा सर्वनामाचा वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दाशी संबंध दाखवणारा शब्द म्हणजे प्रेपोजिशन्स म्हणजे शब्दयोगी अव्यय असतो. काही प्रेपोजिशन्स जे ठराविक किंवा मेन प्रेपोजिशन्स आहे ज्यांचा खूप वापर त्या ठिकाणी होतो, असे प्रेपोजिशन्स आपण या ठिकाणी बघणार आहोत. सुरुवातीला बघा इन. इनचा अर्थ काय होतो? आत किंवा मध्ये. आणि 2 नंबरला आहे ऑन. ऑनचं काय आहे? वर. या शब्दांनी जागा किंवा ठिकाण दाखवण्याचे कार्य होते. इन द रूम, एक्झाम्पल बघा, इन द बॅग, ऑन द टेबल, ऑन द फ्लोर. बघा आता इन व ऑन यांचा वेळ आणि काळ दाखवण्याकरता सुद्धा उपयोग होतो. एक्झाम्पल बघा, द मायग्रेटरी बर्ड्स कम हिअर इन डिसेंबर. सेकंड, महेश मीट मी ऑन मंडे. म्हणजे वेळ आणि काळ, त्या ठिकाणी वेळ दाखवलेली आहे, त्या ठिकाणी काळ इन डिसेंबर त्या ठिकाणी दाखवण्याकरता सुद्धा आपण उपयोग करतो. बघा इन मार्च, इन समर किंवा ऑन दॅट डे, ऑन संडे एक्सेट्रा. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं, इन आणि ऑन वेळ आणि काळ दाखवण्याकरता सुद्धा उपयोग केला जातो. थर्ड प्रेपोजिशन बघा आता ॲट. ॲटचे अनेक अर्थ त्या ठिकाणी होतात. कडे, च्या दिशेने, मध्ये, जवळ, वाजता असे याचे अनेक अर्थ त्या ठिकाणी आहेत. याचे एक्झाम्पल्स बघा. फर्स्ट एक्झाम्पल, मनोज फ्लंग हिमसेल्फ ॲट द थीफ. म्हणजे काय? मनोजने स्वतःला त्या चोराकडे झोकून दिले. चोराला पकडण्यासाठी त्याने चोराकडे झोकून दिले. ॲट द थीफ. सेकंड, प्रिया स्टेअर्ड ॲट मी. प्रियाने माझ्याकडे टक लावून पाहिले. माझ्याकडे, ॲट मी. थर्ड, वी रिटर्न ॲट सनसेट. या ठिकाणी पण ॲट आहे, अर्थ मात्र वेगळा आहे. आम्ही सूर्य मावळण्याच्या वेळी परतलो. फोर्थ, वी गो टू स्कूल ॲट 11 o'clock. आम्ही 11 वाजता शाळेत जातो. फिफ्थ, सी मी ॲट माय ऑफिस. मला माझ्या ऑफिसमध्ये भेट. म्हणजे बघा ॲटचे अनेक अर्थ आहेत आणि संदर्भानुसार आपल्याला ते लावायचे. पुढील प्रेपोजिशन आहे विथ. त्याचा अर्थ बघा आता ने, च्या सहाय्याने, सह किंवा बरोबर असे अनेक अर्थाने विथ वापरले जातं. याचे एक्झाम्पल्स बघूया. रॉबी रिटर्न्स विथ अ प्लेट फुल ऑफ बिस्किट्स. म्हणजे रॉबी थाळीभर बिस्किटांसह परततो. म्हणजे प्लेट भरून बिस्किटांसह तो पुन्हा आलेला आहे. विथ अ. सेकंड, अंकल कॅन आय कम विथ यू. त्या ठिकाणी विथ यू. अंकल मी तुझ्याबरोबर येऊ का? प्रश्न विचारलेला आहे. थर्ड, ही हिट द डॉग विथ हिज स्टिक. त्याने डॉगला त्याच्या काठीने मारले. विथ हिज स्टिक. फोर्थ, कट द ॲपल विथ अ नाईफ. म्हणजे ते सफरचंद चाकूने काप किंवा चाकूच्या सहाय्याने काप. विथ अ. नेक्स्ट, आय ॲग्री विथ यू इन दिस मॅटर. या बाबतीत मी तुझ्याशी सहमत आहे. सहमत आहे. तर त्या ठिकाणी विथचा वापर केलेला आहे. अशा पद्धतीने विथ अनेक अर्थांनी त्या ठिकाणी वापरलं जातं. वाक्याच्या रेफरन्सनुसार आपल्याला तो अर्थ लक्षात आला पाहिजे. नेक्स्ट प्रेपोजिशन आहे फॉर. त्याचं मिनिंग आहे च्या करिता, च्यासाठी किंवा चा वेळ. एक्झाम्पल्स बघा. फर्स्ट, डोंट वेट फॉर मी. माझ्यासाठी थांबू नकोस. फॉर मी. नेक्स्ट, आय वर्क हार्ड फॉर माय फॅमिली.
मी माझ्या कुटुंबासाठी खूप मेहनत करतो. फॉर माय फॅमिली. थर्ड, राजू वर्क्स फॉर 7 hours अ डे. राजू दररोज 7 तास काम करतो. फॉर 7 hours अ डे. लास्ट एक्झाम्पल, आय गॉट द शर्ट फॉर 500 रुपीज. मला तो शर्ट 500 रुपयांना मिळाला. अशा पद्धतीने फॉरचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. पुढील प्रेपोजिशन बघूया. बाय. बायचे अनेक अर्थ होतात. ने, कुठल्याही वाहनाने, च्या जवळ, च्या शेजारी, च्या कडून, च्या प्रमाणे किंवा च्या वेळी. फर्स्ट एक्झाम्पल बघा. वी ट्रॅव्हल्ड बाय लॉन्च. आम्ही लॉन्चने प्रवास केला. बाय लॉन्च. सेकंड, आय रीड द बुक बाय टागोर. मी टागोरांनी लिहिलेले ते पुस्तक वाचले. बाय टागोर. थर्ड, प्लीज कम हिअर बाय 9 o'clock. कृपया 9 वाजण्याच्या वेळी इथे ये. बाय 9 o'clock म्हणजे टाइम त्या ठिकाणी दर्शवला जातो. फोर्थ, द बर्ड्स वेअर सिटिंग बाय द विंडो. ते पक्षी खिडकीजवळ बसले होते. बाय द विंडो, खिडकीजवळ. नेक्स्ट, आय शॅल मीट यू बाय 9. आता इथं टाइम दिलेला आहे. बाय 9 टाइम त्या ठिकाणी दर्शवतो. नेक्स्ट एक्झाम्पल, वी सॅट बाय द रिव्हर. आता हे जे बाय इथं दर्शवलेलं आहे ते काय इंडिकेट करतं? प्लेस किंवा लोकेशन. रिव्हरच्या जवळ बसलेलं आहे. बाय द रिव्हर, त्यामुळे ती जागा किंवा ते स्थान इंडिकेट केलं जातं. नेक्स्ट एक्झाम्पल, द बुक इज रिटन बाय माय अंकल. बाय माय अंकल, मग इथं बाय काय इंडिकेट करतं? डुअर ऑफ द ॲक्शन. कोणी लिहिलेलं आहे पुस्तक? माझ्या अंकलने. लास्ट एक्झाम्पल, द लेटर इज रिटन बाय हिम. इथे पण बाय हिम तर काय इंडिकेट करते? डुअर ऑफ द ॲक्शन किंवा एजंट, कुणी ते लेटर लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने बायचे वेगवेगळ्या वाक्यांमध्ये वेगवेगळे मीनिंग त्या ठिकाणी होतात. नेक्स्ट प्रिपोजिशन ऑफ. त्याचं मीनिंग बघा. चा, ची, चे किंवा ने भरलेला. एक्झाम्पल बघा. ही इज अ फ्रेंड ऑफ माइन. तो माझा मित्र आहे. कुणाचा? माझा. ऑफ माइन. नेक्स्ट, द हाऊस वॉज मेड ऑफ ग्लास. ते घर काचेने बनलेले आहे. ऑफ ग्लास. नेक्स्ट, ही ड्रिंक्स अ कप ऑफ मिल्क एव्हरी मॉर्निंग. तो रोज सकाळी कपभर दूध पितो. अ कप ऑफ मिल्क. नेक्स्ट, बीवेअर ऑफ पिक पॉकेट्स. कुणापासून बीवेअर राहायचं? सावध राहायचं. खिसे कापूनपासून. ऑफ पिक पॉकेट्स. नेक्स्ट प्रेपोजिशन बघा. ऑफ. त्याचं मीनिंग आहे पासून, दूर किंवा च्यावरून. सो द एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल, द क्लॉक फेल ऑफ द वॉल. घड्याळ भिंतीवरून पडले. कुठून पडले? ऑफ द वॉल. नेक्स्ट एक्झाम्पल, द बॅटन फेल ऑफ हर हँड. तो बॅटन तिच्या हातातून खाली पडला. कुठून पडला? ऑफ हर हँड. नेक्स्ट, द विलेज इज स्टील 5 miles ऑफ. ते गाव अजून 5 मैल दूर आहे. किती आहे? 5 miles ऑफ. अशा पद्धतीने याचा आपल्याला यूज करता येतो. नाउ सी नेक्स्ट प्रेपोजिशन अबाउट. त्याचं मीनिंग आहे च्याबद्दल किंवा च्याविषयी. सी द एक्झाम्पल, दिस बुक इज अबाउट सॉन्ग. हे बुक गाण्याविषयी आहे. सेकंड, द बेल इज अबाउट टू गो. बेल जाण्याविषयी आहे. नेक्स्ट प्रेपोजिशन बिटवीन. बिटवीनचा अर्थ काय आहे? च्यामध्ये. सी द एक्झाम्पल, द लेटर ई कम्स बिटवीन डी अँड एफ. बिटवीन बघा च्यामध्ये. सेकंड एक्झाम्पल, शी सॅट बिटवीन हर हजबंड अँड फादर. नेक्स्ट प्रेपोजिशन आहे सिन्स. त्याचं मीनिंग आहे पासून. सी द एक्झाम्पल, आय हॅव बीन लर्निंग इन दिस कॉलेज सिन्स 2002. म्हणजे 2002 पासून मी या कॉलेजमध्ये शिकत आहे. सिन्स. सेकंड, आय हॅवंट सीन हिम सिन्स 2008. 2008 पासून मी त्याला बघितलेलं नाही. त्यामुळे सिन्सचं मीनिंग आहे पासून आणि ते अशा पद्धतीने सेंटेन्समध्ये यूज करायचं.